या कथा पेंडॉल मध्ये उपस्थित असलेल्या माता भगिनी पुरुष मंडळ आपल्या अंतःकरणातील असलेल्या भगवान परमात्म्याला मी व्यासपीठाच्या माध्यमातून शिरसाष्टांग दंडवत प्रणाम करून आजच्या कथेला आपण या ठिकाणी सुरुवात करूया। गाण्याच्या साथी करत असलेले आमचे गौरव महाराज, तबल्यावरती माऊली महाराज, ॲक्टोपॅड वरती महेश दादा, या तिघांनाही धन्यवाद देतो। गोड असणारी माईक सिस्टीम आपले जगताप मारुतीराव जगताप, त्यांनाही धन्यवाद देऊन आपल्या सगळ्यांच्या सेवेकरता उपलब्ध होतो। सेवेला सुरुवात करूया। गावातील प्रतिष्ठित सगळेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळ्यांना वंदन करून आपण सेवेला सुरुवात करूया। आजच्या लक्ष द्या। कालपर्यंत कथा भाग श्रवण केला आपण की भगवान गोपाल कृष्णाचा जन्म उत्सव कथेमध्ये साजरा केला। देव जन्माला येतो कशा करता, कारण आपण काल बघितले त्याचे चलत चलत ऐका। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, किंवा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे अहम युगे युगे संभवामि। देव म्हणतो की मी प्रत्येक युगायुगाला या ठिकाणी अवनीतलावरती येतो। किम कारणम, काय कारण आहे? यस्य कारणम, यस्य म्हणजे कोणतं? धर्म संस्थापनार्थाय यस्य कारण, परित्राणाय साधूनाम यस्य कारण आहे, आणि दुष्कृताय म्हणजे दुष्टांचं निर्दलन करण्यासाठी, साधूंचं संरक्षण करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी देव अवताराला येतो। हे भगवान परमात्म्याच्या अवताराला येण्याचे मुख्य 3 कारण भागवताने सांगितलेत। गीतेने स्वतः भगवान परमात्म्याने गीतेमध्ये सांगितले। तसा भगवान गोपाल कृष्ण काल अवताराला 8 वर्षाची मूर्ती अवताराला आली मथुरीमध्ये। किती वर्षाचा प्रगट झाला? मोठ्याने बोला, किती वर्षाचा? 8 वर्षाचा। 8 वर्षाचा भगवान परमात्मा बघितला माय बापाने, देवकीने आणि वसुदेवाने। ती देवकी त्याला म्हणते, अरे एवढं मोठं लेकरू कुठं जन्माला येत असतं का 8 वर्षाचं? तू आमचा मुलगा आहेस असे जगातली लोक आम्हाला म्हणतील का? 8 वर्षाचा नसतो जन्माला येत। एक काम कर, तू जरा लहान हो। आणि माय बापाने सांगितल्यामुळे भगवान परमात्मा लहान झाला असं वर्णन आहे भागवतामध्ये, कारण त्याचं ब्रीद आहे। माय लक्ष द्या। होय भक्ती केला तैसा पुरविधरा वीतेच्छा होय भक्ती केला तैसा। भक्त लोक जसा त्याला अवतार घ्यायला लावतील त्या पद्धतीचा अवतार तो नेहमी धारण करत असतो भगवान परमात्मा। ते जर म्हटले मोठा हो तर तो मोठा होतो, लहान हो म्हटल्यानंतर तो लहान होतो। त्याचं ठरलंय, ते म्हणतील त्या पद्धतीने त्याने अवतार घेतलाय। तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे, भागवतामध्ये वर्णन असं आहे, लहान असलेला कृष्ण एक वेळेला रडत होता घरामध्ये। रडत असताना राधा चालली होती नंदबाबाच्या वाड्यासमोरून। नंदबाबाच्या वाड्यासमोरून चाललेली राधिका बघितलं यशोदा मैयाने की पोरग रडतंय, पण ते काय राहीनाच रडायचं। त्या राधेला बोलवलं, राधे। ती राधा जशी वाड्यामध्ये आली, त्या राधेकडे बघितलं आणि कृष्ण खळकून हसायला लागला। रडणं बंद झालं त्याचं। त्या राधेकडे बघितलं आणि एकमेकाची नजरानजर झाली। छोटा कृष्ण कडेवरती घेतलेलं यशोदा मैयाने लागला ना हसायला। हिला पण आश्चर्य वाटलं, अरे एवढा प्रयत्न मी करत होते पण हे काय रडायचं थांबत नव्हतं। राधेला बघितलं की कसं काय रडणं थांबलं याचं तिला कळेना। मग तिला घरातली कामं असायची, तर राधेला यशोदा मैया म्हटली, राधे जर तुझी हरकत नसेल तर माझ्या पोराला कधी जर वेळ भेटला तर तुझ्या घरी घेऊन जात जा खेळवायला, मग माझी कामं तोपर्यंत दूर करतील घरातले। तिला पण तेच पाहिजे होतं। एक दिवस ती राधा घेऊन गेली कृष्णाला। घरामध्ये धोकं होते। अनया नावाचा तिचा पती गवळी, तो गेला होता कुठेतरी कामाला।
लहान असलेला परमात्मा तिने सहज मनामध्ये इच्छा उत्पन्न केली. हा जर मोठा असता तर याच्या बरोबर किती गप्पा मारल्या असत्या छान. तिच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाल्याबरोबर देव म्हटला मला मोठं पण होता येतंय. लगेच तो मोठा झाला. बराच वेळ गप्पा गोष्टी चालल्या त्यांच्या दोघच घरामध्ये. तिचं लग्न झालेलं. अनया नावाचा तिचा पती बाहेरून आलेला. त्याने दरवाजावरती ताप मारली. यांच्या दोघांच्या बोलण्याचा आवाज. ते तिचा पती बाहेरून आला बरोबर. ही म्हटले की आता कृष्ण एक काम करतो जरा लहान हो. आता मोठा झालास ना आता लहान हो पूर्वीसारखा. त्याने जरा गंमत केली तिची. तो म्हटला मला मोठं व्हायचेच मंत्र येतात, बारीक व्हायचे मंत्र येत नाहीत, विसरलो म्हणे मी. पण सरतेच शेवटी त्याच्या लक्षात आलं की ह्याची फजिती होईल म्हणून भगवान परमात्मा लहान झाला. तो आला आणि या गळी कुणाबरोबर गप्पा मारत होती. म्हणले नंद बाबाचं पोरग कृष्ण याच्या बरोबर. त्यांनी बघितलं एवढा गोड मुलगा. त्यांनी विचार केला. म्हणले ठीक आहे रोज आण जा. तुला पण आता मी नसलो घरी कामाला गेलो की गप्पा गोष्टी मारायला कोणीतरी पाहिजे ना. गोष्ट लक्षात घ्या. मला सांगायचा मुद्दा असा, राधा म्हणजे एक नंबरची भक्त आहे भगवान परमात्म्याची. आमचे गुरुजी तर म्हणतात की राधा म्हणजे देवाची प्रेमचिद शक्ती आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. 18,000 श्लोकाची संहिता म्हणजे श्रीमद भागवत आपल्या समोर हा ग्रंथ आहे. किती हजार श्लोकाचा? 18,000 श्लोकाचा ग्रंथ आहे. 18,000 श्लोकाचा ग्रंथ आहे. पण 18,000 श्लोकामध्ये राधा नावाचा शब्द आपल्याला शोधून सापडत नाही कुठेच. राधा नाव ग्रंथामध्ये नाही. काही काही लोक म्हणतात मग राधा नाव जर ग्रंथामध्ये नसेल तर मग राधा हे पार्ट नाहीये का भागवतात? तर त्याचं उत्तर असं आहे, जिथे कुठे भागवतामध्ये देवाच्या शक्तीचा विचार येतो, देवाच्या प्रेमचिद शक्तीचं जिथे जिथे वर्णन येतं ना, समजून चालायचं ती प्रेमचिद शक्ती जिथे वर्णन केलेली ती म्हणजेच राधा. बाकी दुसरा राधा शब्द उघड कुठेच उल्लेख नाही. आणि अजून दुसरं कारण आहे भागवतामध्ये राधेचं नाव न घेण्याचं दुसरं कारण म्हणजे भागवताचा प्रचार प्रसार ज्यांनी केला त्यांचं नाव आहे शुकदेव. बरोबर ना? त्या आईच्या उदरामध्ये 12 वर्ष राहिले, परत आले, गुहेमध्ये गेले, परत आले. वडिलांनी त्यांना भागवत दिलं, ते परीक्षितीला सांगितलं. सगळ्यांना ज्ञात आहे ना आपल्याला. त्या शुकदेवांची गुरु ही राधा आहे. आणि आपल्याकडे नियम असा आहे की आपल्या गुरुजींचं नाव आपण एकेरी अर्थाने मुखामध्ये घेऊ नये. आदरार्थी नाव घेतलं पाहिजे, नावच घेऊ नये गुरुजींचं मुखामध्ये, असं वर्णन. आणि मग शुकदेवांची गुरु राधा असल्यामुळे शुकदेवांनी सांगितलेल्या या भागवतामध्ये उघड राधा नावाचा शब्द उल्लेख आपल्याला बघायला भेटत नाही. हे दुसरं कारण. चला विषय इथून लांबला आपला. देव जसे भक्त म्हणतील त्याचा अवतार घे, त्या पद्धतीने तो अवतार घेत. लहान हो म्हटले लहान होतो, मोठा हो म्हटले, भक्त म्हटले मोठा हो की तो मोठा होतो. तसं 8 वर्षाचा मथुरेच्या कारागृहामध्ये कंसाच्या बंदिवासामध्ये प्रगट झालेला भगवान माय बाप म्हणतात की त्याला एवढं मोठं पोरग असतंय काय, थोडस लहान हो. तो झाला 7 वर्षाचा. किती वर्षाचा? बोला बोला. 7 वर्षाचा. जन्माला आलता 8 वर्षाचा ना, ते झालं 7 वर्षाचं. आणि आईला म्हटलं मा बस काय एवढा? त्याची आई म्हणली अरे एवढं कुठं असतंय का मोठं लेकरू, जरा लहान हो अजून. आता ती म्हटल्यामुळे ते अजून थोडं लहान झालं. पण तो एवढा गमतीचा, तो एकदम लहान झाला नाही. तो परत 6 वर्षाचा झाला. आणि परत आईला विचारतो आई बस का आता एवढा? त्याची आई म्हणली 6 वर्षाचं कुठं असतंय का एवढं मोठं लेकरू, नुकतंच जन्माला आले. एवढा नाही एवढा नाही अजून लहान हो. ते पुन्हा झालं 5 वर्षाचं. पुन्हा आईला बस का? नाही म्हणले अजून लहान. 4 वर्षाचा, 3 वर्षाचा, 2 वर्षाचा, 1 वर्षाचा, नाही नाही अजून 1 महिन्याचा, नाही एवढा नाही 1 दिवसाचा, नाही नुकतंच जन्माला आलेलं जसं बालक असते ना त्या पद्धतीचं छोटं रूप धारण केलं आमच्या कृष्णाने, मायबापाने सांगितल्यामुळे. नामदेव महाराज म्हणतात की अयो निसंभव प्रगटनो हे काय श्रमी, नाम याचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाचा प्रगटलेला छोटा झाला. पण त्याच्या आधी काही सूचना दिल्या, काल बघितलं आपण ते प्रमाण. हे नंदाच्या घराला मजने गोकुळाला, माया उपजली ते ठेवी मज आणि येथे
ने गोकुळाला. इथं ठेवू नका. नंदबाबाच्या वाड्याला मला घेऊन जा. लहान असलेल्या कृष्णाने मायबापाला सूचना दिली. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, सूचना दिल्याबरोबर मायबाप म्हणले, अरे तुला बोलायला काय होतंय? अरे आमच्याकडे बघ जरा. आमच्या हातामध्ये बेड्या ठोकल्यात कंसाने, पायामध्ये बेड्या आहेत, बाहेर रक्षपाळ त्या ठिकाणी राखण करतायत, आणि तुला बोलायला काय होतंय? कृष्ण काय म्हटले? हातापायामधल्या बेड्या मला स्पर्श करा, लगेच गळून पडतील. देवाला उचललं, स्पर्श केला त्याला, परिणाम हातापायामधले बंधन सगळे गळून पडले. उचलिला कमळापती पायीचे बंधने गळती. पायामधले सगळे बंधन गळून पडले. म्हणले रक्षपाळ म्हणले मोहित केलेत मी सगळे, त्यांना अजिबात सूद राहिली नाही. उचलला रात्रीच्या वेळेला कृष्ण, टोपलीमध्ये टाकला. मंद 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 पाऊस पडत होता आणि निघाले, मथुरेवरून निघाले गोकुळाच्या दिशेने. अगदी कमी अंतर आहे जाण्यासाठी, कमी अंतर आहे, जास्त अंतर नाही. एका बाजूला मथुरा, दुसऱ्या बाजूला गोकुळ, मध्यंतरी एक नदी. त्या नदीचं नाव काय? नाव आहे नदीचं काय? बरोबर आहे, काय नाव? यमुना नाव आहे त्या नदीचं, बरोबर ना? त्या यमुनेच्या काठावरती दोन हे गाव आहेत. एक आहे छोटं खेडेगाव आणि एक आहे शहर. मथुरा नावाचं शहर आहे आणि नंद बाबा जिथे राहतात ते गोकुळ म्हणजे छोटस गाव आहे, खेडेगाव. रात्रीच्या वेळेला निघाले, पाऊस पडायला लागला. मंद मंद कृष्णाला पाऊस लागतोय. शेष नारायणाने विचार केला, अरे माझ्या भगवान परमात्म्याला पाऊस लागतोय, तर मंद मंद पडे पाऊस, वरी छाया धरी, शेषाने छाया धरली आणि निघाले टोपलीमध्ये टाकून. रात्रीच्या किती वाजता निघाले असतील? जन्म किती वाजता झालाय? मोठ्याने बोला, किती वाजता? रात्री 12ला. हे ज्या गप्पा झाल्या त्यांच्या की मला इथं ठेवू नका, उचला, आमच्या हातापायामध्ये बेड्यात, आणि ते रक्षपाळन, हे ते त्याच्या सगळ्या गप्पा गोष्टी ज्या त्यांच्या झाल्या. माय मला उत्तर द्या तुम्ही सगळ्या जणी, नेमकं त्या 3 जणांच्या गप्पामध्ये किती वेळ गेला असेल? सर्वसाधारण अंदाजे सांगा ना. ते काही तर लिहिलं नाही एवढा वेळ गेला आणि तेवढा. एक तुम्हाला विचारतोय मी, अंदाजे. त्यांनी ते म्हटलं, हे म्हटले लहान हो, ते थोडं थोडं लहान झालं. पुन्हा हे म्हणले की आमच्या हातापायामध्ये बेड्या, त्याने सांगितलं मला उचला, बेड्या गळतील, मला इथं ठेवू नका. हे सगळं बोलण्यामध्ये किती वेळ गेला असेल? अर्धा तास घ्यायचं का? अर्धा तास ठीक आहे ना? अर्धा तास जर गडबडीत बोलले असतील, अर्धा तास घेऊन टाकू आपण. आता खालून उत्तर आलं म्हणजे किती वाजता निघाले टोपलीमध्ये ठेवून त्याला? 12:30ला ना. आता अर्धा तास. जन्म 12चा आणि गप्पाला अर्धा तास. 12:30 वाजता निघाले. आता एक गोष्ट लक्षात घ्या, रात्रीच्या 12:30 वाजता मथुरेमधून वसुदेव बाबा निघालेत. कृष्णाला टोपलीमध्ये वरी डोक्यावरती ठेवून जात असताना मंद पाऊस पडतोय. शेषानी वरी छाया धरली. पाठीमागून कंसाच्या दूतांची भीती आहे त्यांच्या अंतकरणामध्ये. जाताना मला सांगा, त्यांना भीती वाटायला पाहिजे होती का नाही? जाताना पलीकडे भीती वाटायला पाहिजे का नाही? रात्र झाली, नुकतं जन्मलेलं लेकरू घेऊन जायचंय. बरं, कंसाला कळालं तर ते लेकराला मारीन आणि यांना मारीन. आपल्या दृष्टीने जर विचार केला, आपल्या लेवलला, तर खरं सांगा, भीती वाटायला पाहिजे का नाही? जाताना भीतीच वाटायला पाहिजे. आता काही काही लोक म्हणतील, महाराज तो देवाचा बाप होता आणि त्याला कसली आली भीती काय वगैरे वगैरे म्हणेल एखादा माणूस. पण देवाचे वडील आणि देवाचे पिताश्री वळते, त्या गोष्टीचा विचार करायचा नाही. आपल्या स्तरावरती विचार करा. भीतीच वाटायला पाहिजे होती, पण भीती वाटली का त्यांना जाताना? वाटली का? उत्तरे भीती वाटली नाही. का वाटली नाही भीती? त्याचं कारण बघा. त्याचं कारण असे, भगवान परमात्मा काय होता त्यांच्या डोक्यावर. डोक्यावर कोण होतं? देव होता ना डोक्यावर. डोक्यावर देव घेतल्यामुळे त्यांना भीती वाटली नाही. निर्भयपणे छाती काढून अशी चालत होते ते, भीत नव्हते ते. आणि उचललेला कृष्ण गेले 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 पलीकडे. मध्यंतरी यमुना आडवी आली, बघितली कथा आपण काल. ते यमुनेचा पूर वाढायला लागला. कशामुळे वाढत होता? त्याचं कारण, यमुना मनामध्ये विचार करते. अरे 60,000 वर्ष तपश्चर्या करतात ऋषी मुनी, त्यांच्या स्वप्नामध्ये न जाणारा भगवान
आज अनायासे माझ्या पात्रातून चाललाय, किती चांगली संधी आली मला त्याच्या दर्शनाची, आणि एवढी गोड संधी पुढे मला आयुष्यामध्ये येईल का नाही येईल सांगता येत नाही. आज याचं पहिल्यांदा दर्शन मलाच होणार आहे, याचं दर्शन घेण्याची चांगली इच्छा आणि चांगली संधी चालून आली, म्हणून ते पाणी वाढत होतं. पाणी वाढायला लागलं, पुराच नदीमध्ये शिरले, ते गुडघे एवढं पाणी वाढलं. हळूहळू थोडे मध्ये गेले तर पाणी आणखीन वाढलं, कमरे एवढं पाणी. परत पुन्हा छातीला लागायला लागलं, इथे गळ्याला पाणी लागायला लागलं, गळ्याला. तरीही पाणी काही कमी होईना, पाणीच लागलं वाढायला. यमुनेच पाणी आणखीन वाढायला लागलं तर वसुदेवाच्या नाकातोंडामध्ये पाणी शिरले. वरी टोपलीमध्ये असलेला कृष्ण मनामध्ये विचार करतोय, अरे जर हे असंच पाणी वाढत गेलं तर म्हणलं आपलं म्हातारं नाश्त्यावरी जायचं पहिल्याच दिवशी, मरल म्हातारं. आणि लोक म्हणतील काय देव आणि काय कृष्ण, पहिल्याच दिवशी बाप मेला म्हणले नदीमध्ये बुडून, म्हणतील ना लोक. अरे वडील मरतील माझे, मग काहीतरी केलं पाहिजे. कृष्णाने विचार केला, का आणि का पाणी वाढतंय हिच. लक्षात आलं देवाच्या, हिला दर्शन घेण्याची इच्छा. टोपलीमधून एक पाय बाहेर काढला माय, आणि डाव्या पायाचा एक अंगठा त्या नदीच्या पाण्यामध्ये असा बुडवला. तिला दर्शन दिलं आणि पाण्यामध्ये अंगठा बुडवला. उपकृत झाली ती यमुना मैया. दर्शन झालं तिच्याला, तिला जगाच्या मालकाचं. आणि बरोबर हळूच ते पाणी कमी कमी व्हायला लागलं. सुंदर रस्ता मिळाला पलीकडे जाण्यासाठी. गेले पलीकडे. तिथे नंद बाबाच्या वाड्यामध्ये यशोदा मैयाच्या शेजारी एक मुलगी जन्माला आली होती ना, म्हणजे माया जन्माला आली तिथे. माया, त्या मायेला घेतलं, इकडून नेलेला तो कृष्ण त्या ठिकाणी ठेवला मध्ये. त्यातही त्या दिवशी रात्री पाऊस पडत होता, मंद मंद पाऊस. तो तरी का पडला त्याचं एक कारण सांगितलं जाते भागवतात, ऐका. मथुरामध्ये शहर आणि गोकुळ म्हणजे खेडेगाव आहे ना, तर खेडेगावामध्ये बऱ्याचशा वेळेला जी म्हातारी माणसं असतात का पूर्वीच्या कालावधीमध्ये, आता थोडा जरा ती पद्धत कमी झाली, पण पूर्वी माणसं जवळपास खेडेगावामध्ये घरामध्ये झोपत नसायची रात्री. तर म्हातारी माणसं कुठे झोपतात? घराच्या बाहेर ना, ती बाजा टाकायची, बाज टाकायची, सुंदर हवेला अंगणामध्ये सुंदर झोपायचं नाही का, छान हवा येते आणि छान झोप लागते म्हणून ते घरात नाही अंगणामध्ये झोपायचे पूर्वी लोक. आताही बरेचसे लोक नाही का ते अंगणामध्ये बाज वगैरे टाकायचे, सुंदर झोपायचं, पहाटे लवकर उठतात. तर ते खेडेगाव आहे म्हणजे गोकुळ. तर त्या गोकुळामधले बरेचसे गोपाळ रात्रीच्या वेळेला अंगणात झोपलेले असायचे, गल्ल्यामध्ये असे आपले बाजा टाकलेले सुंदर झोपलेले असायचे. भगवान परमात्म्याला एक गोष्टीचं त्या ठिकाणी एक गोष्टी गोपनीय ठेवायची होती. अरे मी कुठे जन्माला आलो, कुठून कुठे चाललोय हे कुणाला कळता कामा नये. मग मंद मंद थोडा पाऊस यासाठी पडला की पाऊस ज्या वेळेला थोडा थोडा सुरू झाला, जेवढे अंगणामध्ये झोपलेले लोक होते ना गल्ल्यातले, ते सगळे तटा कुठे गेले? बोला ना, कुठे गेले? उठून पाऊस सुरू झाल्यामुळे ते गेले घरात. आणि ज्या वेळेला रात्रीच्या वेळेला पोहोचले ना वसुदेव, सगळीकडे बघितलं वसुदेवाने, तर एकही माणूस गल्ल्यामध्ये त्या दिवशी बाहेर बघायला भेटलं नाही, कारण पाऊस पडत होता ना छोटा छोटा. गेले वाड्यामध्ये, वाड्यामध्ये गेल्यानंतर प्रवेश केला त्यांनी रात्रीच्या वेळेला, कोणालाच पत्ता नाही. ते आले यशोदेच्या महलामध्ये, गेले तिथे जन्माला आलेली ती माया घेतली बरोबर, आपल्या बरोबर आणलेला कृष्ण भगवान परमात्मा तिथे ठेवला आणि परत निघायला लागले. एकदा डोळे भरून लेकराला बघावं म्हणून त्या कृष्णाकडे नजर टाकली त्यांनी. माय ऐका, एवढा सुंदर दिसणारा तो भगवान परमात्मा, नील वर्णाचा, कुरळे कुरळे ज्याचे केस, स्मित हास्य होतं त्याच्या ओठावर. नुकताच जन्माला आलेला परमात्मा पण बापाकडे बघून हसतोय आणि मनोमन म्हणतोय की बाबा माझ्यामुळे किती त्रास तुम्हाला सहन करावा लागला. बाप लेकाकडे बघतो, लेक पोरग बापाकडे बघतोय, दोघे एकमेकाकडे बघतात. त्याला माहित नाही की जगाचा मालक माझ्या पोटी जन्माला आला, हे ज्ञान नाही त्याला. पण बापाचं प्रेम असतं ना त्या लेकावर, ते नुकताच जन्माला आलेलं लेकरू असं कुठंतरी ठेवायचं आणि त्याला जायचंय. किती दुःख झालं असेल त्या बापाला. बराच वेळ बघत होते आणि बघत लक्षात आलं, अरे मी आलोय कशा करता, मला जावं लागेल परत. हे उठण्याच्या आधी आणि सगळे बघण्याच्या आधी मला जावं लागेल परत. म्हणून ती माया उचलली, टोपलीमध्ये ठेवली, वरी हातावर डोक्यावरती घेतली ती टोपली, निघाले परत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, परत ज्या वेळेला निघाले तसे जे लट लाडले कापायला लागले, भ्यायला लागले.
भीती वाटायला लागली परत येताना त्यांना. आता माय मला सगळ्या जणी उत्तर द्या. तुम्ही दिलंय मला एक उत्तर. जात असताना वसुदेवाला भीती वाटली का? जात होती त्यावेळेला भीती वाटली नाही. येताना भीती वाटली का नाही? येताना भ्यायला लागली. वर्णन आहे भागवतात. बरं, जात असताना भीती वाटली नाही, येत असताना भीती का वाटली? बदल कशामध्ये घडला? तेच वसुदेव. जास्त अंधार पडला, जास्त रात्र झाली म्हणून भीती वाटत होती का? उत्तर वाटत नव्हती. बदल कशामध्ये घडला होता याचं कारण आहे का? जात असताना डोक्यावर कोण होतं? अरे झोपले काय? मोठ्याने बोला. कोण होतं? देव होते. देव जाताना, म्हणून जात असताना भीती वाटली नाही, पण येत असताना भीती वाटायला लागली. आता बदल कशामध्ये घडला? आता डोक्यावर कोण आहे? आता देव आहे का? आता देव नाही. आता कोण आहे? माया. माया. तिथे जन्माला कोण आलती? माया जन्माला आलती ना, माया. आता डोक्यावरती माया. माया म्हणजे कोण आहे? हो, माया म्हणजे मुलगी आहे. आणि माया म्हणजे कोण? तात्विक अर्थ सांगितला जातो. माया म्हणजे संसार. बोला, माया म्हणजे कोण? संसार. संसार डोक्यावरती घेऊन निघाले. जे लट 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 लागले कापायला, भीती वाटायला लागली त्यांना परत येताना. याच्यातून एक शिकायचं आहे का? देवाचे वडील होते, पण जात असताना भीती वाटली नाही, कारण डोक्यावरती देव होता. तेच वसुदेव परत निघाले तर भीती वाटायला लागली, कारण डोक्यावर संसार घेतला. तुम्ही आम्ही लोक आहेत का? आपण डोक्यावर देव घेतलाय का? काय घेतलंय आपण? डोक्यावर काय घेतलंय? हा, संसार घेतलाय का? देव. बोला ना. संसारच नाही. आपण सगळे चालू त्याच्यात, नाही का? आपण सगळ्या लोकांनी डोक्यावर घेतलाय संसार. आणि संसार डोक्यावर घेतलेली माणसं म्हणजे तुम्ही आम्ही लोक आहेत. आणि जगामध्ये तुम्ही आम्ही लोक निर्भय जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. नाही निर्भय जीवन जगता येत आपल्याला. कायम काही ना काही भीती वाटत राहते ना, बरोबर ना? भीती वाटते का नाही? कायम भीत राहतो आपण. याची नाही त्याची, त्याची नाही त्याची, कायम आपल्याला भीती वाटत राहते. आणि भीत 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 जीवन जगणारा वर्ग म्हणजे तुमच्या माझ्यासारखा आहे, कारण आपण डोक्यावर संसार घेतलेला. म्हणून ऐका, देवाच्या बापाने जरी डोक्यावर संसार घेतला तरी त्याला भ्यावंच लागतं, जसं वसुदेवाला भ्यावं लागलं त्या दिवशी, कारण डोक्यावर संसार आहे. भीत 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 आले यमुनेमधून, पुढे आले, पुढे सरकले की पाठीमागून पूर वाढायचा यमुनेचा. कसे तरी धावत 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 बाहेर पडले, पुराच्या आले. नंद बाबाच्या वाड्यामध्ये ती माया घेऊन आले, त्या कंसाच्या बंदीशाळेमध्ये. आणि कंसाच्या बंदीशाळेमध्ये ती माया आणली आणि ठेवली. ठेवल्याबरोबर ती माया लागली रडायला. एवढी रडायला लागली, एवढी रडायला लागली. किती रडायला लागली? नामदेव महाराज वर्णन कर. हा, अशी रडायला लागली. ए रडे माया करी आकांत, रडे माया करी आकांत, रडे माया करी आकांत, रडे माया करी आकांत. काय झालं? त्यांचं ते मोबाईल कनेक्ट कर. आम्ही म्हणलं आम्ही वेगळंच गायला म्हणतो, आवाज कसं काय वेगळा निघाला आमचा? बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. रडे माया करी आकांत, नामा म्हणे उठती दूत. वर्णन केले, लक्ष देऊ नाही का? याचा विक थोडा कमी करा. बोल
रडायला लागली ती माया. किती रडते? नामदेव महाराजांचं वर्णन आहे. आकांत करून लागली रडायला. एवढी रडायला लागली की त्या दोघांना वाटलं मरती का काय ही रडून. एवढी रडायला लागली ती थांबेच नाच रडायची. मग मी नेहमी प्रश्न विचारत असतो माता भगिनींना, एक लक्ष देऊन ऐका, उत्तर द्या माझ्या प्रश्नाचं. माया म्हणजे मुलगा होती का मुलगी? मुलगी होती ना, मुलगी. माया म्हणजे मुलगी. ती लागली रडायला. कशी? आकांत करून. नामदेव महाराज म्हणतात. मग सगळ्या जणी मला उत्तर द्या. लेकरं ज्या वेळेला लहान असतात ना, मुलं छोटे छोटे अगदी 2 वर्षाच्या आतमधले लहान लेकरं ज्या वेळेला असतात त्यावेळेला जास्त कोण रडतं? मुलगा जास्त रडतो का मुलगी? अनुभव सांगा ना. सांभाळलेत ना लेकरं छोटे छोटे? काहींनी नातवं सांभाळले असतील, मुलं नाही का सांभाळलेत नाही. मुलगा जास्त रडतो का मुलगी? मुलगी ना. तुम्ही म्हणता तुला नाही का अनुभव? मला अनुभव आला. छोटी मुलगी ना माझी पण. किती रडते पोरगी, एवढी रडते मुलगी. जर एकदा रडायला लागली तर तिचे वडील किंवा तिची आई जोपर्यंत तिला उचलून घेत नाही तोपर्यंत ती रडायचं थांबत नाही. तिला खाऊ द्या तरी ती नादी लागत नाही. तिला एखादं खेळणं द्या, तिला पैसे द्या, काहीही द्या, नाही. एकदा रडायला लागली की आई किंवा वडील जोपर्यंत उचलून घेत नाहीत जवळ तोपर्यंत मुलगी रडायचं थांबत नाही. मुलाचं तसं नसते बघा. छोटे लेकरं मुलं असतात का, ते रडायला लागले का ते नादी लागत येत. खाऊ दिला की लागलाच नादी, झालाच गप. थोडा पैसा दिला, खेळणं दिलं की लागला नादी. मुलगी नाही. जोपर्यंत आई किंवा वडील जोपर्यंत उचलून घेत नाही तोपर्यंत रडायचं थांबत नाही. इथं ही माया म्हणजे मुलगी रडायला लागली. किती रडायला लागली? नामदेव महाराज म्हणतात आकांत करून रडायला लागली. रडे माया करी आकांत. आकांत करून लागली रडायला. बरं, मुलगी लहानपणीच रडते असं नाही. लक्ष देते ना. थोडी मोठी झाली, शाळेच्या वयामध्ये जायला लागली की एखादी वस्तू पाहिजे असते तिला, लगेच रडणार की बापाकडे जाणार. की ती रडायला लागली की वडील त्या मुलीला पाहिजे ती वस्तू आणून देतात ना, कारण मुलीवरती प्रेम बापाचं असतं. आपण बघितला काल विषय. अजून थोडी मोठी झाली, लग्नाच्या वयामध्ये आली, अजून तर लग्न व्हायचं राहिलंय पण त्याच्या आधीच चिंतेने आईबाप रडायला सुरुवात करतात की आज ना उद्या, उद्या ना परवा, कधी ना कधी माझी पोरगी मला सोडून जाणार आहे. म्हणून आई रडायला लागते. बापाच्या डोळ्यात अश्रू येतात. ती स्वतः रडते. कारण मायेचा स्वभाव आहे रडणे आणि रडवणे. हा मायेचा स्वभाव सांगितलाय भागवताने. ही माया रडायला लागली. माया रडते आणि तिच्या अधिग्रहित येणाऱ्या लोकांना पण ती रडवते माया. मुलगी तसं आहे, स्वतः रडते मुलगी, दुसऱ्याला पण रडवते. किती रडवते? लग्नाच्या वयामध्ये आली तेव्हाच आई रडते ना. तिला वाईट वाटत असतं, आज ना उद्या कधी ना कधी जाणार आहे सोडून. प्रत्यक्ष लग्न ज्या दिवशी ठरलं जाते त्या दिवशीपासूनच रडायला सुरुवात करतात. लग्नाचा दिवस उजेडला, लग्न लागलं आणि वाट लावायला लागले की लगेच रडायला सुरुवात करते ती पोरगी. आई बापाच्या गळ्यात पडून बापाला रडवते, आईला रडवते आणि वाट लावायला जमा झालेल्या अख्ख्या गावाला, बरोबर आहे का नाही, अख्ख्या गावाला रडवते. वाट लावायला जेवढे जमा झाले ती रडते. आईला रडवते, बापाला रडवते, गावाला रडवते. रडणं आणि रडवणं मायेचा स्वभाव आहे. पुढचं ऐका. ज्याच्या पदरात पडली त्याला आयुष्यभर हो म्हणतात बऱ्याच जण. होय, ज्याच्या पदरात पडली त्याला आयुष्यभर रडवते का? हो म्हणतात ना. रडवते का नाही ते ज्याचा त्याचा विचार तुम्हीच करा, मी नाही सांगत तुम्हाला इथून. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मायेचा स्वभाव सांगितलाय रडणे आणि रडवणे. ती लागली रडायला. कुठं? कंसाच्या बंदिवासात. आसी रडायला लागली जोरात. ते ऐकून उठले दूत, घेतली, गेले धावत आणि सांगितलं महाराज 8वा जन्माला आलाय, चला. ते तयारीतच होतं. कंस आला धावत धावत धावत. त्याने बघितलं देवकीच्या मांडीवरती झोपलेली ती माया. त्याने विचार केला नाही मुलगा आहे का मुलगी, 8वा आहे का 8वी, विचार नाही केला. धरली तंगडीला, तंगडीला धरलं तिच्या. त्याचा मारण्याचा पॅटर्न एकच आहे बघा त्या कंसाचा. सगळे लेकरं मांडलेत, उचललं, फिरवायचं आणि खाली आदळायचं. पिकलेलं टरबूज खाली आदळलं जसं छिन्न विछिन्न होतं ना, त्या पद्धतीने 6 मुलं मारले होते. आणि ही माया पण तशीच पकडली त्याने. तंगडीला धरलं, तंगडीला धरलं असं वरी घर 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 फिरवली आणि खाली आदळणार. हातातून निसटली, आकाशामध्ये गेली. अष्टभुजा रूप तिने धारण केला. 8 हात होते तिला, केस मोकळे सोडलेले.
हिरवा चुडा हातामध्ये भरलेला, कुंकवाचा मळवट कपाळामध्ये भरलेला आणि बिकट हास्य करत, अंगामध्ये हिरवं पातळ, हसायला लागली, विचित्र हास्य करत म्हणायला लागली, कंसा अरे तू कोण मला मारणारा? तुला मारणारा माझ्या आधी उत्पन्न झालाय. सांगून टाकलं त्या मायेने, तुझ लागी वधी उपजला मज आधी. एवढा संदेश दिला आणि त्याच ठिकाणी ती माया झाली गुप्त. माया गुप्त झाली, कुठं गेली? ते देवी भागवत नावाचं एक पुराण आहे. देवी भागवत आहे ना आपल्याकडे, देवी भागवत. नवरात्रामध्ये 9 दिवस देवी भागवताची कथा लावली जाते. आम्ही केलेत 1-2 कथा. तर त्या देवी भागवतामध्ये वर्णन असे की तिथून निसटलेली ती माया विंध्याचल पर्वतावरती ती गेली आणि तिथं जाऊन तिने वास्तव्य केलं, तिथेच राहिली. म्हणून तिला विंध्याचल वासिनी असा शब्द प्रयोग केला जातो. विंध्याचल वासिनी. त्याच्या हातातून निसटली, तिने संकेत दिला, रडे काय की तुझं लागी वधी उपजला मज आधी. इकडे कंस घाबरला. कंसाने विचार केला, अरे एवढ्या वर्षापासून मी वाट बघत होतो ज्या पोराला मारण्याची, ते पोरग कधी जन्माला आलं आणि कधी माझ्या हातातून निसटून गेलं त्याला कळालं नाही. घाबरला कंस. पण शुकदेवानी परीक्षितीला सांगितलं, राजा अरे आता मथुरेतलं चरित्र याच ठिकाणी तुला बंद करतो. आता इकडे गोकुळामध्ये काय झालं ऐक. रात्रीच्या वेळेला ते गोकुळामध्ये ठेवून गेले होते ना वसुदेव. सकाळी सकाळी गोकुळातली लोक उठले. उठल्याबरोबर आज मन प्रसन्न वाटत होतं त्यांना. काही लोकांना तर पण ज्ञान पण नव्हतं की आपल्या गावामध्ये कृष्ण भगवान परमात्मा आलाय. तरीही ते लोक आज प्रसन्न होत होते, कारण त्यांच्या गावामध्ये प्रत्यक्ष देव आला होता. सगळेजण आज उठले झोपीमधून आपापले काम करण्यासाठी. तर आज प्रत्येकाला प्रसन्न वाटत होतं. का कशा करता माहित नाही, पण आज प्रसन्न होते सगळेजण. एक गवळण नंद बाबाच्या वाड्यामध्ये काम करण्यासाठी वाड्यामध्ये आली. सगळा वाडा तिने स्वच्छ केला माया ऐका. आणि वाडा स्वच्छ करत 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 यशोदेच्या महलामध्ये तिने प्रवेश केला. आणि समोर बघितलं तर यशोदेला भान नाही, ती पडलेली अशी मूर्छित अवस्थेमध्ये. तिच्या शेजारी सुंदर असणारे एक बालक पहुडलेलं खेळताना बघायला मिळालं त्या गवळणीला. कुरळे केस, निळा निळा वर्ण त्याचा, सावळा जरा काळा सावळा वर्ण त्याचा पोराचा. आणि असं अत्यंत गोड दिसणार एका असणाऱ्या छोट्या असणाऱ्या फडक्यामध्ये असं गुंडाळलेलं ते बालक तिथं ठेवलेलं. तिने लांबून बघितलं आणि सहज तिने अंदाज लावला, अरे ज्या अर्थी यशोदेच्या शेजारी हे बालक बसले त्या अर्थी नक्की आपल्या यशोदेचाच बालक असला पाहिजे. हा नंद बाबाचा मुलगा, यशोदेचा मुलगा असला पाहिजे. तिने अंदाज लावला. एवढा आनंद झाला तिला की आपल्या राजाला मुलगा झालाय. त्या आनंदाच्या भरामध्ये वाड्याच्या बाहेर पडली ती. आणि वाड्याच्या बाहेर पडली, सगळ्या गोकुळातल्या गवळणीला तिने सावध केलं. काय म्हणते ती, अरे ऐका, यशोदेला नंद बाबाला मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. आणि एकमेकीला ती वार्ता सांगायला लागल्या. मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे की पुढे ताटी वाटी सुंदवडी. एक धावे की पुढे वाटी ताटी सुंदवडी. धावे की पुढे ताटी वाटी सुंदवडी. एक धावे की पुढे वाटी ताटी सुंदवडी. मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे की पुढे वाटी ताटी सुंदवडे. सुईनीची गलबल झाली, दासी जणी हेल झाली. गवळण म्हणती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला.
हा हा करता सगळ्या गोकुळामध्ये वार्ता पसरली. सगळ्या गोपिका निघाल्या, सजल्या धजल्या, नटून थटून देवाकडे भेटण्यासाठी निघाल्या. ठेवणीतल्या ज्या साड्या असतात ना, ठेवणीतल्या ज्या की कधीतरी मोक्याच्या प्रसंगामध्ये काढल्या जातात, अशा ठेवणीतल्या साड्या काढल्या त्यांनी, सजल्या धजल्या आणि सजून नटून थटून ताट सजवले. सगळे जगाच्या मालकाला बघण्यासाठी, ओवाळण्यासाठी जात आहेत ना, सगळ्या जणी निघाल्या आणि आल्या नंद बाबाच्या वाड्यामध्ये. आणि एकमेकीला म्हणत होत्या, चला कोण कोण आल्या त्याचं वर्णन करणारा एक गोड अभंग आहे महाराजांचा ऐका. तेल्याची ठकी सोबत कासारी न सखी, हाक देई धनगराची भिकी, चला बाळ पाहूया. ठीक आहे, माझ्या पदरचं नाही बरं महाराजांचा अभंग, थोडा विको कमी करायचा. सोनाराचे संगी सोबत चाट्याची लिंगी, हाक देई गुरुवाची गंगी, चला बाळ पाहूया. इथं जर नाव असतील तर काय वाईट वाटून घेऊ नका, ह्याच्यात आलंय सगळं आहे. सुतारीन मैना सोबत लोहारीन गहिना, हाक देई कोळ्याची सगुना, चला बाळ पाहूया. बाळापासी जाऊ मुख डोळा पाहू, त्याच्या चरणी चित्त लावू, चला बाळ पाहूया. मग कोण कोण आलं? आली चांभारी नैठी, हाती खोबऱ्याची वाटी, म्हणते चला बाळ पाहूया. आली सुतारीन बबी, हाती कुंकुवाची डबी, चला म्हणते बाळ पाहूया. असा स्वतंत्र गोड अभंग आहे. सगळ्या असणाऱ्या समाजाची नावं घेतलीत, अर्थात सगळ्या जणी मिळून त्या ठिकाणी कृष्णाला बघण्यासाठी गेल्या. एवढंच संताला या ठिकाणी सांगायचं. अनेक गोप गोपिका गोपाळ ऋषी मुनी आजूबाजूचे कृष्णाला बघण्यासाठी येत होते. आणि वयाच्या शेवटी शेवटी नंद बाबाच्या घरी लेकरू झालं. वयाच्या शेवटी, वय जवळपास 80-86 वर्षाचं वय नंद बाबाचं त्यावेळेला. अनेक लोक नंद बाबाला बधाई देण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी येत आहे आणि म्हणतात, बाबा उशिरा का होईना बाबा, पण तुमच्या घरी लेकरू जन्माला आलं, तुमचं अभिनंदन, बधाई हो बाबा. सगळेजण येऊन बधाई देतात. ओ आज मैया यशोदा के द्वार, बधैया बाज रहे, आज मैया यशोदा के द्वार, बधैया बाज रहे, आज मैया यशोदा के द्वार, बधैया बाज रही, आज मैया यशोदा के द्वार, बधैया बाज रही. कंचन धार लिए ब्रिजयवती, कंचन थाल लीवतये प्रियजी, कंचन धार लियो ब्रिजयवती, कंचन थाल लिवतये ब्रजयवती, गावत मंगल गान बधैया बाज रहे. ओ आज मैया यशोदा के द्वार, बधैया बाज रहे. आज मैया यशोदा के द्वार, बधैया बाज रही, आज मैया यशोदा के द्वार, बधैया बाज रही. बाबा नंद जो
नर मुनि दर्शन को आवे। ऐका, गोकुळामध्ये जन्माला आलेला कृष्ण भगवान परमात्मा, त्या देवाला बघण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये होती। अरे हजारो वर्ष तपश्चर्या करून जो देव स्वप्नामध्ये येत नाही तो आपल्या गावामध्ये आलाय। आजूबाजूला असलेले देव, ऋषी मुनी, गोपाळ गोपिका सगळ्या जणी नंद बाबाच्या वाड्यापर्यंत येत आहेत। स्वर्गातल्या देवांना इच्छा झाली कृष्णाला बघण्याची, पण आपल्या खऱ्या रूपामध्ये त्याच्याकडे जाता येणार नाही आपल्याला। सूर नर मुनी देवता यांनी रूप बदलले आणि कपटी रूप धारण करून त्या ठिकाणी आले, कपट रूप। हे सुर नर मुनी दर्शन को आवे, नर मुनियो दर्शन को आवे। कपट रूप तन धार बधैया हरि हो यशोदा के द्वार बधैया बाजर। आज मैया यशोदा के द्वार बधैया बाजर। आज मैया यशोदा के द्वार बधैया बाज रही। अभिनंदन करण्यासाठी सगळे गोपाळ गोपिका वाड्यावरती जमा झाल्या। बधाई म्हणजे अभिनंदन। येत असताना कृष्णाकडे ताट म्हणजे जर्मलचे पितळाचे असले आणले ना, स्टीलचे ताट होते त्यांच्याकडे सोन्याचे। कंचन थार लिए ब्रिजयवती, सोन्याची ताट घेऊन कृष्णाला बघण्यासाठी सगळ्या जणी येत होत्या। माय ऐका, आल्यानंतर नंद बाबा यथा योग्य सत्कार करायचे। काय सत्कार केलं आणि काय दान दिलं? नंद बाबाने यथेच अन्नदान दिलं, सगळ्यांना द्रव्यदान देऊन टाकलं, भूमिदान दिली नंद बाबांनी। दानाचं फार मोठं महत्व आहे। सोनं पण दान दिलं बरं का, सोनं पण। किती दिलं सोनं दान? गायी दान दिल्या आणि गायीच्या बरोबर सोनं दान केलं। सुवर्ण जडित 1,00,000 गायी नंद बाबाने त्या दिवशी दान दिल्या सुवर्णाने भागवतामध्ये। सुवर्ण जडित गायी म्हणजे गायीच्या शिंगाला वरी सोनं लावलं, वरी शिंगाला, आणि पायाच्या खुराला पण सोनं लावून एकाच दिवशी 1,00,000 गायी नंदबाबाने त्या दिवशी दान दिल्या। अशा पद्धतीने जन्म झाला भगवान परमात्म्याचा अष्टमीला। नवमीच्या दिवशी हे सगळा प्रकार घडला। नवमी नंतर पुढे दशमी, दशमी नंतर एकादशी, एकादशीच्या नंतर द्वादशी येते ना। द्वादशीच्या दिवशी एक देव भेटायला आला कृष्णाला। ऐका, कोण? कैलासामध्ये राहणारा भगवान, कैलास पर्वतावरती ज्यांचं वास्तव्य आहे त्या देवाचं नाव काय? ब्रह्मदेव नाही? परशुराम नाही? बोला ना मग, उत्तर दे ना मला मोठ्याने। महादेव, हा महादेव भगवान शंकर कुठं राहतात? शंकर कुठं राहतात? बीडला नाही, शंकर महाराज बीडला राहतात, भगवान शंकर कैलासावर। त्या कैलासामध्ये राहणाऱ्या भगवान शंकराच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली, अरे आपणही भेटायला गेलं पाहिजे। आणि कैलास पर्वतावरून ते भगवान शंकर निघाले, गोकुळामध्ये आले। आणि गोकुळामध्ये आल्यानंतर नंद बाबाच्या वाड्यासमोर भगवान शंकर उभा राहिले। एक गोपिका धावत धावत गेली, दासीने यशोदेला सांगितलं, यशोदे अरे बघ तुझ्या दारावरती एक महाराज आलेत, कुणीतरी त्यांना वाढ भिक्षा जर काही पाहिजे असेल त्यांना तर। कारण ज्या दिवशी कृष्ण जन्माला आलता त्याच्यानंतर रोज दारामध्ये येणाऱ्या ऋषी मुनी, जपी तपी जे काही याचक असतील त्या प्रत्येकाला त्यांच्या इच्छेनुसार दान द्यायचे नंद बाबा आणि यशोदा। धावत आली, बघितलं ते अकराळ विक्राळ रूप धारण करून आलेले भगवान शंकर, जटा वाढलेल्या, ते गळ्यामध्ये फार मोठा साप, ते हातामध्ये त्रिशूळ आणि सगळीकडे चिताभस्म अंगाला लावलेलं गजर। अंग विभूती गलरुंड माला शेष नाग लिपटायो हे। बाल तिलक और बाल चंद्रमा घर घर अलक जगायो हे। अलक जगायो रे, घर घर अलक
शेषनाग लिपटायो हे बाल तिलकोर बाल चंद्रमा घर घर अलग जगायो हे नगर में जोगी आया वेद कोई समझ न पाया यशोदा के आया अजब है तेरी माया सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ 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 हरि बोल। कंचन थाल जड़ायो हे लो भिक्षा जोगी आसन जायो बालक मेरो डरायो हे हो काना मेरो डरायो हे काना मेरो डरायो हे कंचन थाल जड़ायो हे लो भिक्षा जोगी आसन जायो बालक मेरो डरायो नगर में जोगी आया नगर में जोगी आया वेद कोई समझ न पाया यशोदा कर गया अजब है तेरी माया सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ 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 पार्वती पतये शिव हर हर महादेव भोलेनाथ भोलेनाथ भोलेनाथ। भगवान भोले बाबा नंद यशोदेच्या महलाच्या समोर उभा आहेत। दासीने जाऊन सांगितलं यशोदे बघ कुणीतरी एक बाबा आलाय। ती यशोदा धावत आली सोन्याच्या ताटामध्ये भिक्षा घेऊन आली बाबांना वाटण्यासाठी। भगवान शंकराला म्हणते बाबा घ्या भिक्षा। म्हणले मा ही भिक्षा नकोय मला, मी काय भिक्षुक याचक वगैरे नाही, मला भिक्षा ही नकोय। म्हणले बाबा तुम्हाला काय पाहिजे, अजून पाहिजे का जास्तीची जास्त आणते, सोनं पाहिजे का, पैसे पाहिजे का, द्रव्य पाहिजे का, काय पाहिजे। भगवान भोले बाबांनी यशोदेला सांगितलं यशोदे मला हे बाकीचं काहीच नको, मला फक्त एकाच गोष्टीची भिक्षा पाहिजे। म्हणले काय, काही नाही 4 दिवसापूर्वी तुझ्या घरामध्ये जन्माला आलेले जे बालक आहे ना त्या बालकाला फक्त मला एकदा दाखव, हीच भिक्षा पाहिजे मला, बाकी काही नको। यशोदा मात्र दाखवत नाही बरं का। यशोदा म्हणते बाबा हे तुमचं एवढं अकराळ विक्राळ रूप बघून माझं लेकरू भिल, नुकतंच आता 4 दिवसापूर्वी जन्माला आलेलं तुमच्या गळ्यामध्ये एवढा मोठा साप, हा तुमचा एवढा मोठा भयंकर वेश बघून घाबरल माझं लेकरू। भगवान शंकर म्हटले यशोदे माझ्या गळ्यातल्या सापाला काय करते, अगं तुझं लेकरू काळाचा काळ आहे, ह्या सापाने काय होतंय त्याला, हे काय घाबरतं का ह्या छोट्या मोठ्या सापाला। मला फक्त तुझ्या लेकराचं दर्शन घेण्याची इच्छा आहे, मला बाकी भिक्षा नको। पण ती काय दाखवत नाही, तशीच गेली। ती तिथंच आस लावून बसले, बाहेर थांबले, ती काय दाखवत नाही, ते काय जात नाही। लक्षात घ्या माय, तिथं आस लावून बसले भगवान शंकर बराच वेळ। आता नाही, नंतर कधी ना कधी मला त्या देवाचं दर्शन बघायला मिळेल,
आस लावून बसले. म्हणून आजही तुम्ही जर गोकुळामध्ये गेले तर गोकुळामध्ये एक भगवान शंकराचं मंदिर आपल्याला बघायला मिळते. त्या भगवान शंकराच्या मंदिरामधल्या देवाचं नाव आहे आशेश्वर भगवान. काय नाव आहे त्याचं? आशेश्वर. आस लावून बसले ना म्हणून आशेश्वर, म्हणून त्यांचं ते रूप तिथं आजही आहे. कारण त्या भगवान शंकराच्या नावाच्या पाठीमागे श्वर जोडलं जातं ना. सिद्धेश्वर, रामेश्वर, ममलेश्वर, पाताळेश्वर, आशेश्वर. तसा हा आशेश्वर आजही गोकुळामध्ये आहे. आस लावून बसला. ती काय दाखवत नाही. हे आस लावून बाहेर बसले सरते शेवटी कृष्ण भगवान परमात्मा मध्ये लागले रडायला. काही केलं ते रडायचं थांबेनात. हे रडते माझे बाळताने समजाविता राहिना नाना परी समजाविते मागिल ते खाया देते थापटोनी निजविते ए हालविते पाळना. म्हणताय का मोठ्याने म्हणा. हा रडते माझे बाळताने समजावी ताराहीना. काही केलं ते रडायचं थांबेना. रडायचं ते थांबत नव्हतं. यशोदेला कळे ना काय केलं म्हणजे लेकरू थांबल. त्या दाशा म्हटल्या ते जे बाहेर थांबला ना बाबा, कदाचित त्याला न दाखवल्यामुळेच रडत असेल लेकरू. हे त्याला एकदा दाखव, त्याला घेऊ दे दर्शन. एकदा आणलं बाहेर. भगवान शंकर बसलेले होते तिथे. उठले. दोघांची नजरानजर झाली. ऐका, भगवान श्रीकृष्ण रडत होते. महादेवाला बघितलं की ते लागले हसायला. मोठे मोठे लागले हसायला. रडणंच गेलं त्यांचं पळून. पण हे हसायला लागले आणि यांचं हसणं सुरू झालं, रडणं बंद झालं. आणि यांचं रडणं सुरू झालं. महादेव लागले रडायला आणि हे लागले हसायला. महादेवाच्या डोळ्यातून पाणी. महादेव म्हणतात की देवा, याही वेळेला तुम्ही मला दर्शन दिले, मला उपकृत केले, म्हणून त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आहेत. आणि कृष्ण भगवान परमात्मा मोठ्याने हसून मनातल्या मनात म्हणतात की महादेवा, याही वेळेला माझ्या दर्शनाची संधी तुम्ही सोडली नाही. राम अवतारामध्ये जन्माला आलो, त्याही वेळेला जन्माला आल्याबरोबर तुम्ही भेटायला आलतात. आणि याही अवतारामध्ये 4 दिवस बी नाही झाले मला जन्माला येऊन. आज मला भेटण्यासाठी तुम्ही आलाय. एकमेकाकडे दोघं भेटतायत. आणि अशा पद्धतीने महादेव भेटून गेले. 4था दिवस. आणि मग आठवलं नंद बाबाला, अरे या पोराच्या जन्माच्या उत्सवामध्ये मी माझं कर्तव्य विसरलोय. काय कर्तव्य? म्हणजे गोकुळवासियांच्या संरक्षणासाठी दरवर्षी कंसाला कर दिला जात होता. टॅक्स दिला जात होता. आणि त्याही कालावधीमध्ये कर द्यायचं विसरलो मी. 4-2 लोक समगडी बरोबर घेतले आणि ते गेले. त्या द्वादशी त्रयोदशीच्या दिवशी गेले निघून. कंसाला भेटले. कंसाला कर दिला. कंसाने देखील अभिनंदन केलं. बाबा, तुमच्या घरी लेकरू जन्माला आले, पोरगा जन्माला आलाय, कळाले मला. अभिनंदन तुमचं, तुम्हाला मुलगा झाल्याबद्दल. कोण म्हणतोय? कंस. कुणाला? नंद बाबाला. बिचाऱ्याला माहिती नाही की ज्या लेकराचं तो अभिनंदन करतोय तेच पोरग त्याला पुढे मारणार आहे. हे माहित नव्हतं कंसाला आतापर्यंत बरं का. फक्त त्यांचे संबंध होते. कर द्यायला गेलेले. म्हणजे बाबा, कर तर दिला, पण तुमचं अभिनंदन, तुमच्या घरी लेकरू जन्माला आले. हे पण म्हणले ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद. त्याला कर दिल्यानंतर बंदिवासामध्ये असलेले वसुदेव, त्या वसुदेवाची आणि नंदाची भेट झाली आहे. एका बागेमध्ये भेट झाली असं वर्णन. मथुरेमध्ये भेटले 2 जण. भेटल्यानंतर दोघे एकमेकाला गप्पा मारतात. माय लक्ष द्या. नंद बाबा वसुदेवाला म्हणतात की बाबा, मी असं ऐकले की दुष्ट कंसाने तुमचे 6 मुलं मारले. म्हणले मारले? फार वाईट झालं बाबा तुमच्या बरोबर. वसुदेव बाबा म्हणतात नंद बाबाला, बाबा, ज्याचं त्याचं आयुष्य ठरलेलं आहे, विधात्याने ज्याला त्याला ज्याचं त्याचं आयुष्य नेमून दिलेलं आहे, तेवढाच वेळ माणसं जगतात.
कदाचित माझ्या त्या 6 लेकराचं आयुष्य कमी असेल म्हणून कदाचित ते कंसाच्या हाताने मारले गेले असतील. कोण काय करू शकते याला? देवाच्या पुढे कुणाचं चालतंय काय वगैरे वगैरे म्हटले. नंद बाबा म्हणतात, बाबा मी तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहे, स्वतःला सांभाळा, सावरा स्वतःला. त्यानंतर वसुदेव म्हणतात की नंद बाबा जाऊ द्या, म्हटले माझे 6 मुलं जरी मेले पण तरीही माझ्या कानावरती गोष्ट आली की तुम्हाला म्हणले वयाच्या शेवटी तुमच्या घरी पोरगा झालाय, तुमचं देखील अभिनंदन मुलगा झाल्याबद्दल. कोण करते? वसुदेव करतात नंद बाबाचं अभिनंदन. माय मला सांगा, ज्या पोराचं अभिनंदन करते ते पोरग खरं नेमकं कुणाचं होतं? कुणाचं आहे? नंदाचं आहे का वसुदेवाचं? यांनीच ठेवलं रात्री वेळेला. पण सांगतेत का मीच आलो होतो मीच ठेवून गेलो? नाही नाही नाही, कळू द्यायचं नाही ना त्याला सांगितलं नाही की तुझ्या घरी असलेला पोरगा माझा आहे. नाही, फक्त म्हणले अभिनंदन अभिनंदन तुमचं, तुम्हाला मुलगा झाल्याबद्दल. म्हणत नाहीत की मीच ठेवलाय. ते म्हणले ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद, दोघांचं झालं. तेवढ्यात त्या ठिकाणी म्हणतायत वसुदेव, नंदा जास्त वेळ इथं थांबू नकोस, मला जरा भविष्य कळतंय, लवकर जा गोकुळाला. तुमच्या गोकुळावरती एक संकट येणार आहे आणि त्याचे चिन्ह मला दिसायला लागलेत, तू इथं थांबू नको जास्त वेळ. पण त्यांनी काही एवढं सिरियस घेतलं नाही. त्या रात्री तिथेच थांबला असं वर्णन आहे. चतुर्दशीच्या दिवशी तिथेच थांबले ते, त्रयोदशीच्या दिवशी तिथंच थांबले. द्वादशीला महादेव आले, त्रयोदशीला हे तिथे गेलेले, त्या दिवशी तिथेच थांबले. आणि तिथंच थांबल्यानंतर देव जन्माला येऊन 5 दिवस झाले होते. त्या दिवशी रात्रीच्या वेळेला कंसाने